नमस्कार. या काकू आमच्याकडे महाराष्ट्रातील सगरुळी ह्या गावातून म्हणजेच बिलोली तालुका जिल्हा नांदेड आणि पुणे हा डिस्टन्स साधारण 500-550 किलोमीटर आहे. तिथनं वाघोली येथील गुरुकृपा आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये जलोकावचरणासाठी आलेल्या. खरं तर त्यांना ही जखम 1 महिन्यापासून झालेली आहे आणि फक्त ते पायाच्या जोडव्याचं काहीतरी खरचटलं म्हणून झाली आणि ती जखम वाढत गेली. पूर्ण अँटीबायोटिकचा कोर्स घेऊन पूर्ण झालं तरी त्या काही कमी झालेलं नाही आणि आत्ता कलर त्या बोटाचा बदलला, त्यातनं पू पण येतोय आणि बोटातनं ठसठस अशी आग पण होते. या सगळ्या कंप्लेंट्स घेऊन आल्यात. त्यांना आम्ही आज जलोकावचरण करतोय. यांना आपण 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी जलोकावचरण केलेलं काकूंना. आज 1 ऑगस्ट आहे आणि त्या आज फॉलोअपला आलेल्या. इतका छान रिझल्ट जलोकावचरण आणि अभ्यंतर चिकित्सेमध्ये आम्ही त्यांना आरोग्यवर्धनी, रक्तपाचक, मांसपाचक, रसपाचक आणि चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुगुळ अशा सर्व गोष्टींची योजना केलेली. आज त्या फॉलोअपला आल्यानंतर आम्ही ती जखम बघितली. इतका छान हिलिंग झालेला आहे. बोटाचा जो काळा निळा कलर झाला होता तो पूर्ण बदलला आणि रेड झाला. याचाच अर्थ की हे बोट जर आपण यांना जलोकावचरण केलं नसतं तर कदाचित ह्या बोटाचं ॲम्प्युटेशन करावं लागलं असतं. त्याला आपण वेट गँग्रीन असं म्हणतो. त्या वेट गँग्रीनपासून आपण हे बोट आज वाचवलं जलोकावचरणच्या मदतीने. जलोकावचरण पद्धती ही रक्तमोक्षणाची सर्वोत्तम पद्धत आहे आणि ही आचार्य सुश्रुतांच्या काळापासून सुरू आहे आणि ती आपण जर असं प्रत्येक पेशंटला क्रिटिकल कंडिशनमध्ये वापरलं तर अनेक पेशंट मोस्ट कॉम्प्लिकेशन्स बरे करू शकतो.